रामकृष्ण हरी माऊली धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत बरं का आपल्या या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला पाणी टँकरचं धावणार आहे। लाखो वारकऱ्यांसाठी हे सरकार मान्य पाणी कसं पुरवलं जातं बरं का। तर हे जी टँकर आपण भरायला लावले, जर जवळजवळ आम्ही 6 वाजता लागलोय, आता वाजल्यात 7, म्हणजे 1 तास झालं रांगेत लागलोय, अजूनही पुढं 10-12 नंबर आहेत। तर या ठिकाणी बाबा पाणी वारकऱ्यांसाठी, लाखो वारकऱ्यांसाठी पाणी जर पाजायचं म्हटलं तर गव्हर्नमेंटने बाबा इतकी सुविधा की सरकारी कर्मचारी पाणी चेकिंग करण्यासाठी ठेवले। तर पाणी एकदम व्यवस्थित चेकिंग करून टँकरमध्ये भरतात आणि त्यानंतर आपल्याला पुढं वारकऱ्यांना नेण्यासाठी हे होतं। तर ह्या ठिकाणी बाबा पाटसमध्ये आमचे पाहुणे रावळे भरपूर आहेत। इथं शेजारीच पाहुणे आहेत, माझी मावशी आहे, काका आहे, मामा आहेत, इथं जवळ त्यांच्या सगळी शेतीवाडी इथं आहे। आपण त्यांच्या घरून पाणी आणू शकतो, परंतु त्याला अनुमती नाही का, तर जे सरकार मान्य पाणी आहे बाबा, सरकारने जे पाणी आपल्याला स्पेशल वारीसाठी दिले तेच पाणी आपण भरतो बरं का ह्या ठिकाणी। तर खरंच खूप सुंदर असं वारीचं नियोजन आहे। लाखो वारकरी जातात, फक्त लाखोच नाही तर लाखोची संख्या जवळजवळ आपल्या तुकाराम महाराजांची जवळजवळ 30-35 लाख वारकऱ्यांची संख्या आहे बरं का। त्याच्याहून अधिक आहे, पण मी एक अंदाज सांगितलं, मला अंदाज म्हणजे पूर्णपणे नाही सांगता यायचं। तर खरंच बाबा हे पाणी वारकऱ्यांसाठी खूप एकदम व्यवस्थित आणि फिल्टर करून देण्याची सुविधा आहे बरं का। तर पाटसमध्ये आत्ता आपला सकाळचा नाश्ता आहे आणि नाश्ता करून पुढं आपण आजचा मुक्काम, महाराज कुठे आहे आजचा मुक्काम? आजचा मुक्काम खराडवाडी। तर आज संध्याकाळी खराडवाडी येथे मुक्काम आहे बरं का। तर आता आपण टँकर भरून जाणार आहे पाटस चौकमध्ये, आणि पाटस चौकमध्ये नाश्ता करायचा आणि तिथून पुढं आपला खराडवाडीचा प्रवास सुरू बरं का। तुम्ही पाहू शकता डबल रांग लागली बरं का। तर ह्या ठिकाणी खालची रांग आहे टाकी जवळ जाण्याची, आणि पाठीमागं वरच्या साईडला सुद्धा रांग आहे। आता इथं आपल्या जी माझ्यासोबत गजानन महाराज आणि मी आलोय दोघं बरं का। तर गजानन महाराजांशी आपण थोड्याशा गप्पा मारूया। रामकृष्ण हरी महाराज, काय चाललंय? निवांत? काय नाही, पाण्याचं पॉईंटला आलं, पाणी भरायचं आता। हा 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 पाणी भरून आता दुपारच्या पंक्तीला लागणार आहे ना पाणी आता। हा, दुपारच्या पंक्तीला पॉईंट नाही, बरोबर आहे। परत बारामती शिवार पॉईंटच नाही। इथनं पाटस मध्ये आता एवढा पॉईंट, नंतर डायरेक्ट बारामती, उंडवडीला एक, हा उंडवडी पर्यंत जात नाही आपण, पाठीमागच थांबतो, त्याच्यामुळे पुढे जाऊन देत नाही। हा, पुढं गर्दी होती ना, त्याच्यामुळे पाठीमागच मुक्काम असतो। उद्या चला डायरेक्ट बारामतीत पाणी भरायचं। ओके। तर रसिक हो, हे आपले गजानन महाराज आपला चुलत भाऊ बरं का। तर सुंदर असं त्यांनी सुद्धा माहिती दिली, नाही काय अडचण तर काही। आपला जॉन डिअर ट्रॅक्टर आपल्या भीमराव महाराजांचा बरं का। पाणी टँकर सुविधा एकदम सुंदर असं, आणि महत्वाचं म्हणजे लेवलिंगसाठी बरं का, हे लेवलिंगसाठी प्रसिद्ध आहेत। ह्यांचा सुद्धा ट्रॅक्टर आहे, हे भीमरावाचा सुद्धा ट्रॅक्टर म्हणजे भीमराव महाराजांचा, आणि त्यांचा का हे नंबर आहे। तुम्हाला जर समजा रानाची लेवल करायची असेल तर 100% यांच्याशी कॉन्टॅक्ट करा बरं का। तुमचा नंबर सांगा महाराज? माझा 9604 हा 61 18 98। बरं बरं, ओके। प्रेक्षक हो, ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे पाण्याचे टँकर आपल्या वारीसाठी बाबा सेवा उपलब्ध आहे बरं का। ह्या ठिकाणी पाणी भरण्याचं नियोजन चालू आहे। तर पाणी वारकऱ्यांसाठी एकाच ठिकाणचं असतं बरं का, कारण ज्या ठिकाणी बाबा गव्हर्नमेंटनी मान्यता दिलेली आहे आणि पाणी एकदम व्यवस्थित चेकिंग करून पाणी टँकरमध्ये भरलं जातं बरं का। तर बघा इकडं पाहू शकता ही पाटसची टाकी बरं का। पाटस शुगर कारखाना शेजारी ही टाकी तुम्ही पाहिली असेल बरं का। तर ह्या टाकीवर आता हे टँकर भरायचं चाललंय नियोजन। तर ह्या ठिकाणी जवळपास 40 ते 45 ट्रॅक्टर आहे बरं का, थोडा कमी असेल, 35-40 ट्रॅक्टर आहे। तर बघा पाटसची ही टाकी आहे आणि पाटसमध्ये आपला नाश्ता आहे बरं का। तर ह्या ठिकाणी पाण्याची सुविधा एकदम सुंदर अशी आहे, एकदम गव्हर्नमेंट व्यवस्थित चेक करून पाणी वारकऱ्यांसाठी देतं। मग महाराज, हो मित्रांनो, कुठं आलो बघा, पाण्याच्या पॉइंट वर वा वा, लागलो रांगाला, दम दम केड्या। ह्या ठिकाणी बाबा जे आपलं पाणी टँकरमध्ये भरलंय तर ते पाण्याची एकदम व्यवस्थित चेकिंग चालू आहे बरं का त्यांची।
त्याच्यामध्ये काय प्रमाण कळतं साहेब? त्याच्यामध्ये पाणी शुद्धीकरणाचं. हा का? शुद्ध पाणी आहे किंवा थोडंफार औषध कमी जास्त झालेलं असलं तर ते कळतं. ओके आहे ना. तर फायनली टँकर भरून झाला बरं का आपला. आणि आता आपण निघालो तर पाटच्या टोल नाक्यावर आलोय बरं का. आता आपण टोल नाका पास करून पुढे जायचंय. ह्या ठिकाणीच बाबा नाश्ता राहतो आपला दरसाल. पण पाण्याचा टँकर भरण्यासाठी उशीर झाल्यामुळं गाड्या गेल्या पुढं निघून. नाश्ता झाला आणि गाड्या पुढं निघून गेल्या. कारण पुढं लय गर्दी होती त्यामुळे मोठ्या गाड्या थांबत नाहीत किंवा मोठ्या गाड्या आतमध्ये शिरायला आपल्याला त्रास होतो. त्यामुळं गाड्या पुढं निघून गेल्या बरं का आपल्या टारका. तर आपले गजानन महाराज सुंदर असं ड्रायव्हिंग करतात आपल्या टँकरचं. तर आता हे असं टँकर भरून चाललाय. तर आणि वारकऱ्यांची गर्दी अगदी वरवंडपासून काय ते केडगाव चौकुड्यापासून ते आता बारामतीपर्यंत वारकरीत बरं का. पोलीस संरक्षण तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. आता आपण टोल गेट पास करून जाणार आहे रोटी घाट. तर प्रेक्षक हो, या ठिकाणी आपण रोटी घाटामध्ये येऊन ठेपलेली आहे बरं का आपला माऊलींचा म्हणजे महाराजांचा पालखी सोहळा. तर रोटी घाटात मी आलोय वर डोंगरावर आणि तुम्हाला पूर्णपणे बाबा हे वारकऱ्यांचा महिमा दाखवतो बरं का. चला पाहूया रोटी घाटातला. घाटच होऊन पुढे आल्यानंतर हाच आपला रोटी घाट बरं का. आणि लाखोंच्या संख्येमध्ये हा वारकरी सोहळा निघालेला आहे. तर वरून पाहिल्यानंतर दृश्य इतकं भारी वाटतं का नाही. खूप खूप म्हणजे खूप आनंददायक दृश्य आहे बरं का हे. तर ह्या ठिकाणी या रोटी घाटातल्या टेकडीवर हे बाबा आले तर आपण त्या बाबांशी बोलू. रामकृष्ण हरी माऊली. कुठलं गाव आपलं? कुठलं? देवगाव वासुली. बरं, किती वर्षापासून तुम्ही वारी करता? 10 वर्ष. आणि बाबा तुम्ही? हा 3 वर्ष झालं. बर 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 ठीक आहे. म्हणजे आता तुम्ही 3 वर्ष झाली वारी करताय. तर ह्यातून बाबा तुम्हाला अनुभव काय? हा वारीत आल्यानंतर तो घरचा विषय बंद होतो. बर. वारीचा विषय चालू होतो. हा 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 एवढा आनंद वारीमध्ये आहे ना, हा. ते पायवारीत एवढा आनंद कुठंच नाही. म्हणजे बाबा वारीत आल्यानंतर आपलं घरचं जे काय लोड टेन्शन जे आहे ते सगळं डोक्याबाहेर जातं आणि फक्त पांडुरंगाच्या भेटीची आस फक्त मनामध्ये आणि चालत राहायचं. नाही राव नाही. बरोबर. हा कारण त्याचा विषय असं उपाशी सुद्धा राहत नाही. जवळजवळ आपल्या तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये 25 ते 30 लाख माणूस चालतंय महाराज. तर त्या 30 लाख माणसातलं एक सुद्धा व्यक्ती आजारी पडत नाही. आणि जरी फक्त हरवत नाही, चुकत नाही, उपाशी राहत नाही. म्हणजे इतकं नियोजन जबरदस्त ह्या पांडुरंगच करून घेतो. बरोबर का? असा विषय. त्याला कारण आहे. हा तुकाराम महाराजांनी 65 एकर जमीन दान धर्म केलेली आहे. हो. त्याचा आवाज पाहिजे निघतोय ना. हा निघतोय राव. हाय बरोबर आहे. बरोबर आहे ना. बरोबर आहे. बरोबर. तुकाराम महाराज मुंबईतलेच लोक आहे आम्ही. हा विषय साक्षात्कार तुकाराम महाराज आमच्या डोंगरावर झालेला आहे. हा ना. 15 होय. बर बर. तर धन्यवाद बरं का माऊली. एकदम भारी वाटलं तुमच्याशी थोडीशी चर्चा केल्यानंतर. आणि आपला यूट्यूब चॅनल आहे धनगरी कला जीवन. त्या चॅनलवर तुम्हाला आहे ना संध्याकाळी हा व्हिडिओ पाहायला भेटेल. ओके. धनगरी कला जीवन.
तरी लय कमी केला बाबा काही जोरात बनवलाय का खाली गेली आहे इंद्रायणी वाहत खाल्ला नाही म्हण सकाळी तोंड मोडलं. सकाळी मी त्यांना पाट्याच्या फिरक्यावर 30 रुपयाचा चिया पाजला. किती रुपयाचा बाजला 30 रुपयाचा चिया पाजला. अक्षयला आणि आपल्या सीतारामला होय पदरचा पाजला. तुझ्या पदरचा हा पदरचा. तुला बिस्किट पुन्हा चारला दे काय ते मोक घालता त्यांना. रुपयाचा पाजला बाबा. मग तुझा खर्च केला काय केला का यांना पाजला का मी चिया. मग तुला त्यामुळे पाणी त्यांनी तुला शिरा नाही घेतला. पाणी बी नाही पाजलं ह्यावेळी त्यांनी मग नाही म्हणून. हा होय बाबा पाण्याचं काय आहे, की पाणी भेटतंय मोफत. पण ते लय दम लागते त्यांना आता चिया चालू पाजला होतीच मी. वारा आला दिवस ते गडे कुठं गेलं बाकीचं आपलं मोरचं लगेच उंचच्या माळावर. आता जरा टँकर पाण्याचा भरून घेऊन आलो होता. हा आता जरा नाश्ता नव्हता म्हणून केळं जरा म्हणलं खावं. तर तिथं केळं वाटप चालू होती, भेटले आपल्याला, घेतली 4 केळं, ओके म्हणलं. तर प्रेक्षक हो, आपल्या पांडुरंगाच्या वारीमध्ये चालताना असे लाखो भक्त आहेत की बाबा आपल्या या वारकऱ्यांची सेवा म्हणून त्यांना केळं परत पोहे काय जे आपल्या त्यांच्या सोयीच्छानी वाटप करतील बरं का वारकऱ्यांसाठी. तर आमचा पाण्यामुळं टँकीमुळं पाण्याच्या नाश्ता हुकला, त्यामुळं मग आम्ही तिथं 2 केळं घेतली आणि आपली केळं आता खायची बरं का. तर या आपल्या वारीची केळं खायला बरं का, महाप्रसाद म्हणून. आणि एकदा जरूर भेट द्या मित्रांनो. या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.